नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. नवीन अपडेट काय आहे बघू शकता. अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एकूण किती जणांचं निवड झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती जणांना ठेवण्यात आलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जाहिरात आली होती बघा. जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. पदाचं नाव बघू शकता तुम्ही. वरिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक आणि ग्रामसेवक या पदासाठी जाहिरात आली होती बघा. तर या सर्वांगातील गुणवत्ता यादीनुसार सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन अतिरिक्त तात्पुरती यादी कागदपत्र पडताळणी करता रायगड जिल्हा परिषदेच्या ZP-Raigad.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. मित्रांनो, अगोदरच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती बघा. नेक्स्ट बघू शकता तुम्ही, प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक या सर्वातील उमेदवार संपल्यावरही रिक्त पदे भरण्याकरिता अतिरिक्त निवड सूची, प्रतीक्षा सूची तयार कर करण्यात आली होती बघा. सदर अतिरिक्त निवड सूची, प्रतीक्षा सूची जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती रायगड अलिबाग यांचे अध्यक्षतेखाली 17/11/2025 रोजी सकाळी 10:11 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती बघा. त्या अनुषंगाने जिल्हा निवड समितीने सदर सभेमध्ये अतिरिक्त निवड सूची, प्रतीक्षा सूची मान्यता दिली बघा. बघा मित्रांनो, अतिरिक्त निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आता अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आलेली आहे. खाली बघू शकता तुम्ही. अवर सचिव ग्रामविकास पंचायत विभागाकडील पत्र क्रमांक बघू शकता. 13/6/2025 अन्वये विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा रायगड समिती अलिबाग यांनी 17/11/2025 रोजी सभेत दिलेल्या मान्यतेनुसार अतिरिक्त निवड सूची व प्रतिक्षा सूची जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, आता ही प्रसिद्ध कधी करण्यात आलेले आहे बघू शकता मित्रांनो. 24/12/2025 प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो. बघू शकता. खाली बघू शकता किती जणांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे. खाली बघू शकता तुम्ही. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य बघू शकता. ओपनवाल्यासाठी खुल्ला. बघू शकता निवड यादीमध्ये एक एक जणाचं नाव आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये बघू शकता किती जणांचं, 2 जणांचं नाव आहे. बघा मित्रांनो, इथं कॅटेगरी वाईज दिलेले आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा निवड यादी दिलेले आहे. खाली बघू शकता तुम्ही. रायगड जिल्हा परिषद अलिबाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग बघू शकता. प्रतीक्षा निवड यादीमध्ये किती जणांचं नाव आहे, दोघं जणांचं नाव आहे, 2 कॅन्डिडेट आहे. खाली बघू शकता तुम्ही. पोस्ट वाईज मित्रांनो, सर्व पोस्टचे आता अंतिम निवड यादी आहेत जाहीर झालेले आहे. ग्रामसेवक पदाचं बघू शकता तुम्ही. अंतिम निवड यादीमध्ये एका जणाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये 2 जणांना ठेवण्यात आलेले आहे. खाली बघू शकता मित्रांनो तुम्ही. कन्फ्यूज होऊ नका. इथं कॅटेगरी वाईज दिलेले आणि पोस्ट पण दिलेले मित्रांनो वरती. तर बघा, ज्यांचं अंतिम निवड यादीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे प्रतीक्षा सूचीमध्ये आहे नाव, त्यांना वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेले मित्रांनो. त्यांना पण चान्स मिळू शकतो. चान्स मिळण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही.
अतिरिक्त निवड सूची व प्रत्यक्ष सूची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी या बघा ही निवड सूची. इथं गुणवत्ता यादी क्रमांक दिलेले, रजिस्ट्रेशन दिलेले, उमेदवाराचे नाव दिलेले आहे आणि किती मार्क पडलेले ते पण दिलेले मित्रांनो. तर तुम्ही सर्व डिटेल्स चेक करू शकता. खाली कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, तुमचं यादीत नाव आहे की नाही. अंशकालीन अतिरिक्त प्रत्यक्ष यादी पण आहे मित्रांनो इथं. इथं खाली बघू शकता रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग ह्या डिपार्टमेंटसाठी बघू शकता किती जणांचं आहे निवड यादीमध्ये नाव. बघा इथं एका उमेदवाराचं नाव आहे आणि प्रत्यक्ष सूचीमध्ये दोन उमेदवाराचं नाव आहे. ओबीसी मध्ये बघू शकता तुम्ही एका जणाचं नाव आहे निवड यादीमध्ये आणि अतिरिक्त प्रत्यक्ष सूचीमध्ये दोघं जणांचं आहे. म्हणजे इथं उमेदवार उपलब्ध नाही सध्या, त्यामुळे इथं नाव नाही मित्रांनो. पण इथं पण उपलब्ध नाहीये उमेदवार. त्यामुळे मित्रांनो हे जागा खाली आहे बघा माजी सैनिकसाठी. तर खाली बघू शकता तुम्ही वरिष्ठ सहाय्यक लिपिक. बघा रायगड जिल्हा परिषद अलिबाग सामान्य प्रशासन विभाग. तर खाली बघू शकता तुम्ही अंतिम निवड सूचीमध्ये एका जणाचं एका कॅन्डिडेटचं नाव आहे आणि प्रत्यक्ष निवड यादीमध्ये दोन कॅन्डिडेटचं नाव आहे. जे प्रत्यक्ष निवड यादीमध्ये नाव येत आहे ज्या कॅन्डिडेटचं, त्यांना पण संधी मिळू शकते जर काही कॅन्डिडेटने जर जॉईनिंग केलं नाही. जर ज्या कॅन्डिडेटचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे आणि त्या कॅन्डिडेटने जर जॉईन केलं नसेल, जे जॉईन केलं नाही, तर जे प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे समजा, तर त्यांना संधी मिळू शकते. बघू शकता इथं जे प्रत्यक्ष निवड यादी आहे, आता इथे दोन कॅन्डिडेट समजा आणि इथं अंतिम निवड यादीमध्ये एकच आहे. जर अंतिम निवड यादीमध्ये ज्या कॅन्डिडेटचं नाव आहे त्या कॅन्डिडेटने जर जॉईन केलं नाही किंवा ते दुसऱ्या पदावरती जॉईन असेल, तर अशा ठिकाणी जे प्रत्यक्ष निवड यादी आहे, तर त्या कॅन्डिडेट ह्या दोन कॅन्डिडेटमधून एका जणाचं या दोन्हीपैकी एकांना तिथे संधी मिळेल. तर तुम्ही असे बघू शकता मित्रांनो, खाली बघू शकता तुम्ही कनिष्ठ सहाय्यक लिपिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग सामान्य प्रशासन विभाग. तर तुम्ही खाली बघू शकता कॅटेगरी वाईज इथे दिलेले मित्रांनो. तर अंतिम निवड यादी बघू शकता तुम्ही एका जणाचं आहे निवड यादीमध्ये आणि प्रत्यक्ष सूचीमध्ये दोघं जणांचं नाव आहे. कॅटेगरी वाईज इथे दिलेले आहे. तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता. बघू शकता व्हीजीटी व्हीजीएनटी म्हणजे कॅटेगरीचं बघू शकता सर्वसाधारण पदासाठी अतिरिक्त अंतिम निवड यादी बघू शकता मित्रांनो. इथं इथं अनुक्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक दिलेले आहे, बैठक क्रमांक, उमेदवारचे नाव आणि 200 पैकी किती मार्क पडलेले आहेत दिलेले बघा. खाली बघू शकता तुम्ही विमुक्त जाती महिला सर्वसाधारण पदासाठी बघू शकता अतिरिक्त निवड यादी. इथे बघू शकता तुम्ही ज्या कॅन्डिडेटचं निवड झालेलं आहे त्या कॅन्डिडेटचं नाव आहे अंतिम निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा सूची यादीमध्ये बघू शकता दोन कॅन्डिडेटचं नाव आहे. अशा प्रकारे मित्रांनो अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आलेले आहे.
तर तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करू शकता आणि सर्व कॅन्डिडेटचं ज्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे आणि प्रतीक्षा सूचीमध्ये नाव आहे, समजा प्रतीक्षा निवड सूचीमध्ये नाव आहे, तर अशा सर्व कॅन्डिडेटचं मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्यांचं प्रतीक्षा सूची यादीमध्ये नाव आहे त्यांना पण एक संधी मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. तर ज्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, लवकरच होईल. आणि ज्यांचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे, समजा वेटिंग लिस्टमध्ये, अशा कॅन्डिडेटनी पण डॉक्युमेंट रेडी ठेवा, त्यांना पण संधी मिळू शकते. कारण की ही 2023ची जाहिरात आहे मित्रांनो. ज्यांची अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे त्यांचं अगोदर ऑलरेडी दुसरं कुठं सिलेक्शन झालं असेल, दुसऱ्या पोस्टवरती कुठं, त्यामुळे ते जर जॉईन करत नसेल तर ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्या कॅन्डिडेटने पण सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.